RRBमध्ये नवीन रेल्वेची वेकेन्सी आली आहेत. हे काय नवीन वेकेन्सी नाहीत, हे पहिलेची टेक्निशियनची वेकेन्सी आली त्याचे काही पदे वाढवण्यात आले आहे. पहिले 9,144 पदे होते, आता ते वाढून 14,298 पदे झाले आहेत. तरी या वेकेन्सीची पूर्ण माहिती चला आज आपण या चॅनलवर पाहूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, ही का फेक नोटिफिकेशन नाही, ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. तुम्ही पाहू शकता शिक्के. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड टेक्निशियनसाठी वेकेन्सी आली ती आपण पाहूया. चला GR मध्ये पाहूया. हे पहा, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हॅज दी रिक्वायर्ड टेक्निशियन. 9,144 जागावर वॅकेन्सी आली. ओपन 18 कॅटेगरीमध्ये वेकेन्सी काढली होती, ती आता रेल्वेने वाढून 22 कॅटेगरीज प्लस केल्या. म्हणजे एकूण किती 40 कॅटेगरीमध्ये वेकेन्सी काढल्या. किती 14,298 40 कॅटेगरीमध्ये वेकेन्सी निघाल्या आहेत. या वेकेन्सीचा तुम्हाला नव्याने फॉर्म भरता येईल. 15 दिवसासाठी ते फॉर्म साईड ओपन होणार आणि तुम्हाला या वेकेन्सीसाठी लाभ घेता येणार. आता कोणी पहिले फॉर्म भरलं नाही तरी त्याला ते फॉर्म पुन्हा भरता येईल. ज्यांनी फॉर्म भरलं नाही त्याला पण नवीन फॉर्म भरता येईल. आणि ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याला त्या फॉर्ममध्ये एडिट चुका असले तर ते पण एडिट करता येईल. झोन वगैरे बदलण्यासाठी ते पण त्याला करता येईल. हे तुम्ही GR अजून वाचून पहा. हे 15 दिवसाच्या आत तुम्ही ते वेबसाईट ओपन होईल, त्यात तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्मला एडिट पण करू शकता. हे पहा, वेकेन्सी खाली दाखवली आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता आणि वेकेन्सीचा फॉर्म भरू शकता. RRB टेक्निशियन याची 21,000 पासून स्टार्टिंग सॅलरी आहे. याची डिटेल माहिती तुम्हाला जर पेपरविषयी माहिती पाहिजे तर तुम्ही कमेंट करा. मी लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा सिलेबस जाणून घेऊया आणि त्याच्याबद्दल टेक्निशियन काय राहते याच्याबद्दल माहिती घेऊया. आता कोणी म्हणाल ज्याचे ITI झालेलं ते फॉर्म भरू शकते. हो, ज्याचा ITI झालेला आहे ते पण फॉर्म भरू शकते आणि ज्याचा ITI झालेला नाही ते पण फॉर्म भरू शकता. खाली कंडिशन 1 कंडिशन आहे. काय कंडिशन आहे ते कंडिशन आहे तुम्ही 12वीमध्ये PCM म्हणजे फिजिक्स. हे वेकेन्सी आता तुम्ही वाचून घ्या. GR पूर्ण खाली पाहत गेले तर हे वेकेन्सी आता हे झोन वाईज दिलेले आहेत. कोणत्या झोनमध्ये किती जागा आहात ते दिलेले आहेत. हे तुम्ही पाहून घ्या. हे 5 झोन: RRB अहमदाबाद, RRB अजमेर. त्या वेकेन्सीचा फायदा एवढा आहे, तुम्हाला कोणत्याही झोनमध्ये फॉर्म भरता येते. तरी अजून फॉर्म भरायचं चालू झालं नाही. फॉर्म भरायचं चालू झालं की मी तुम्हाला एक व्हिडिओ मार्फत लगेच माहिती देणार आणि नवीन अपडेट तुम्हाला सांगत राहील. आणि पुस्तक कोणतं घ्यावं काय नाही ते तुमच्या मनात शंका असली तर तुम्ही कमेंट करा. मी हे पाहून घ्या, एकदा GR वाचून घ्या. GR वाचलं की तुम्हाला समजून जाईल. लवकरात लवकर ते साईड ओपन पण होईल, नंतर तुम्ही फॉर्म भरून टाका. परत थँक्यू.